आणि ज्यांच्या कर्तृत्वावर हा कारखाना चालू झालेला आहे, युवा नेते लातूरचे सुपुत्र माननीय आमदार अमित भैया देशमुख, कार्यकारी संचालक बोकारेजी, व्हाईस चेअरमन विजयजी देशमुख, मांजरा कारखान्याचे चेअरमन धनंजयराव देशमुख, सर्व नेते, सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी विकास सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे। प्रास्ताविकामध्ये अमित भैयाने अतिशय सुंदर अशा प्रकारची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे। 9-10 वर्षापूर्वी या ठिकाणी या माळावरती देशाच्या नेत्या, आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या हस्ते या ठिकाणी या कारखान्याचा सुरुवात झाली, पायाभरणी समारंभ झाला। सुदैवाने त्या कार्यक्रमाला मी उपस्थित या ठिकाणी राहिलेलो होतो। परंतु आज 8-9 वर्षामध्ये या ठिकाणी प्रगती बघितल्यानंतर खरोखर मनाला समाधान वाटावं, आनंद वाटावा अशा प्रकारची प्रगती एक युवा नेते अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तयार झालेली आहे। मित्रांनो, साखर कारखाना नुसता चालवून चालत नाही, साखर नुसती काढून चालत नाही, त्याच्याबरोबर निरनिराळ्या योजना असल्या पाहिजेत। आणि त्या योजना करण्याचं काम अमित भैया आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून त्याचं अभिनंदन तुम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो। कारखाना काढणं सोपं आहे, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, परंतु ते चालवणं फार अवघड काम आहे। ते चालवायचं काम, कारखाना काढायचंही काम केलं, चालवायचंही काम केलं, त्याबद्दल अमित भैयाचं या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो। मित्रांनो, आज मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच त्यांचा प्रवेश झालेला आहे, कारण नुकताच त्यांनी हा कार्यभार स्वीकारला। महाराष्ट्राचे अनेक प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणाने सर्व लोकांना, सर्व घटकांना न्याय कसा देता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील राहिलेले आहेत। अमित भैयाने अपेक्षा व्यक्त केली, मी जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु या भागात एक खासदार म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे। साहेबांचं तर लक्ष आहेच विलासराव देशमुख साहेबांचं, त्यांच्यामुळेच या भागामध्ये अनेक साखर कारखाने उभा राहिले, लातूरचा विकास झाला, लातूरच्या भागाचा विकास झाला। परंतु या विकासामध्ये खरी भर पडणार आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या सहकार्यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील हा नेता केंद्रामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेला अनुभवी माणूस आहे, अनुभवी नेता आहे आणि असा अनुभवाचा मोठी शिदोरी घेऊन ते महाराष्ट्राचं नेतृत्व करीत आहेत। मला खात्री आहे की या लातूर भागाला आणि लातूर परिसराला निश्चितपणाने त्यांच्याकडून न्याय मिळेल। विकास सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने वाटचाल करीत आहे त्या सर्व वाटचालीला मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गृहराज्यमंत्री माननीय नामदार श्रीमान सतेजजी पाटील यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा विकास सहकारी साखर कारखान्याच्या आजच्या या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असणारे नामदार देशमुख साहेब, नामदार हर्षवर्धन पाटीलजी, आमचे परमस्नेही मित्र माननीय अमित देशमुख, त्यांचे सर्व सहकारी